वर्णन करिता वर्णनात नाही, न वर्णिता परी समजत नाही. गोडाचे वर्णनी गोड काय राही, गोड जो जो खाई तो स्वतः गोड होई. ऐसे आहे तर काय करावे, इकडे आड तिकडे विहीर राहे. पंडित म्हणती यासी शृंगापत्ती, इकडे वा तिकडे कोठेही आपत्ती. आज आपण इथेच थांबूया आणि मध्ये एक शृंगापत्ती असा शब्द आलेला आहे. शृंगापत्ती याचा अर्थ आपण कुठल्याही बाजूला गेलो तरी अडचण. आपण म्हणतो ना इकडे आड आणि तिकडे विहीर, एका बाजूला आड आहे दुसऱ्या बाजूला विहीर आहे. तसं शृंगापत्ती याचा अर्थ जसं बैल असतो आणि बैलाला दोन शिंग असतात आणि बैलाच्या मानेवर जू ठेवलेलं असतं. होतं काय की बैलाने डावीकडे मान हलवली तर उजव्या बाजूचं शिंग त्याचा कोळ्याला टोचतं आणि उजवीकडे मान हलवली तर डाव्या बाजूचं शिंग त्याच्या कोळ्याला टोचतं. कोळ म्हणजे मानेवरती जो उंचवटा असतो तो. म्हणजे बैलाने कुठेही मान हलवली तर या किंवा त्या बाजूचं शिंग त्याच्या मानेला टोचतं आणि इजा होते. त्यालाच आपण व्यवहारामध्ये इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणतो. म्हणजे एकीकडे विहीर आहे दुसरीकडे आड आहे, दुसरीकडे खड्डाच आहे, कुठेतरी पडण्याची भीती आहेच. शृंग याचा अर्थ शिंग असा आहे. बैलाची दोन शिंग असतात, ती व्यवस्थित अर्धवर्तुळाकार असतात आणि बैलाने जर डावीकडे मान हलवली तर उजवीकडच्या शिंगाचं टोक त्याला टोचतं, उजवीकडे हलवली तर डावीकडच्या शिंगाचं टोक त्याला टोचतं. याला शृंगापत्ती किंवा इंग्रजीत काउंटर डिलेमा म्हणतात आणि यालाच आपण मराठीमध्ये इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे हे करावं तरी अडचण ते करावं तरी अडचण असा त्या शृंगापत्तीचा अर्थ आहे.